जसाच कन्हैया पाठ फिरून त्यांनी जाण्याकरिता निघाला, गोपाळ फार व्याकुळ झाले. जणू त्यांचा प्राण कोणीतरी ओढू लागलं. आता काय करावं, कोणाला सांगावं असा प्रश्न पडला. सगळे गोपाळ घाईघाईनं त्यांनी घराच्या दिशेनं पळू लागले. निदान आपल्या घरच्या लोकांना, मात्या पित्यांना तरी सांगावं की कन्हैया जाण्याकरिता निघालेला आहे. कन्हैयाच्या मागे कोणीच गेलं नाही. कन्हैया त्यांनी चालू लागला. गोपाळ घरच्या दिशेनं पळू लागले. सगळ्या गोकुळामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली, कन्हैया जाण्याकरिता निघालेला आहे, कन्हैया मथुरेला जाणार आहे. सर्वजण त्यांनी व्याकुळ झाले. इकडे कन्हैया घरी गेला नाही. तो त्यांनी गोशाळेच्या दिशेने गेला. गोमातेला त्यांनी महाराज पाहू लागला. फार गायी आहेत, 9 लाख गायी आहेत असं म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रेमाची प्रिय असणारी गोमाता, तिचं नाव आहे पद्मगंधा. आत्मा पद्मगंधेच्या जवळ गेला. तिच्या पाठीवरून हळवारपणे हात फिरू लागला. तिच्या पाठीवर जसाच कन्हैया हात फिरू लागला, त्याचा स्पर्श तिला कळाला. महाराज, गोमाता फार हुशार असते, तिला सर्व काय कळतं महाराज. म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिला जाणीव झाली, आज प्रेमानं हात फिरवते इथपर्यंत ठीक आहे, याच्या प्रेमात त्यांनी महाराज विरहाचा वास येतोय. निश्चित त्यांनी आपला आणि याचा वियोग होणार आहे. तो विरह कसा सहन करायचा गोमातेच्या लक्षात आलं. तिने त्यांनी महाराज कान उंच केले. शेपटी पाठीवर टाकलेली आहे. तिच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि वासरा करता गाय जशी हंबरावी तशी गोमाता त्यांनी महाराज कन्हैया करता हंबरू लागली. तिचं हंबरणं कन्हैयाला कळत आहे महाराज. तिच्या हंबरणातले भाव कन्हैयाला कळतात. त्याला जाणीव आहे महाराज, तिला फार वेदना होत आहे. तिच्या हंबरणातला आशय बाकीच्या गोमातांना कळाला. तिची भाषा सर्वांना कळाली आणि सर्वांना कळालं आज कन्हैया त्यांनी जाण्याकरिता निघालेला आहे. सगळ्याच गोमातांनी आपापल्या पाठीवर शेप टाकून कन्हैयाच्या जवळ येऊन हंबरायला सुरुवात केली. त्याला चाटायला सुरुवात केली. त्यानं डोळे भरून सगळ्या गोमातांकडे पाहिलं आणि आता त्यांनी मला गेलं पाहिजे असा विचार करून हा कन्हैया त्यांनी महाराज जाण्याकरिता निघाला. गोमाता व्याकुळ होऊन हंबरतच राहिल्या. तिथून निघाला आणि कन्हैया त्यांनी नंदबाबांच्या समोर गेला. नंद भवनामध्ये नंदबाबांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला आणि फार प्रेमानं बोलू लागला. हात जोडून 2 गुडघे त्याने जमिनीवर टेकवले, हात जोडले. नंदबाबा पाहतायत आणि नंदबाबांच्या समोर बोलू लागला, बाबा काल अक्रूजींनी सांगितलं आणि आपल्याला आज मथुरेला जायचं आहे. न जाणू आता मला परत कधी गोकुळात येणं होईल, पुढच्या भूमीत येणं होईल. मी आता जाणार आहे.